नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया दिवसभरातील बुलेटिनचा वेगवान आढावा. देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. जवळपास 2 तास अनंत अंबानी आणि ठाकरे यांच्यात बैठक झाली. त्यानंतर रात्री उशिरा अनंत अंबानी यांचा ताफा मातोश्री बाहेर निघाला. अंबानी आणि ठाकरे यांच्या बैठकीत नेमकी कशावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेलं नाहीये. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीनं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे. मेट्रो फेज 3 ची वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी ठाणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते मेट्रोच्या 3ऱ्या टप्प्याचं आणि पहिल्या अंडरग्राउंड फेजचं उद्घाटन करणार आहेत. उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर मध्ये फी न भरल्यामुळे निष्पाप विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली. कडक उन्हात त्यांना शाळेच्या गेट बाहेर बसवून ठेवलं. एवढंच नाही तर फी भरण्यासाठी दबाव टाकत त्याचा व्हिडिओ बनवून त्यांचा अपमान करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे. शाळा व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी लोकांनी सुरू केली आहे. सध्या या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याच्या उपराजधानीमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या मोवाड येथे एकाच कुटुंबातील 4घांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले. विजय पचोरी असे या प्रकरणातील वडिलांचं नाव आहे, तर पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी, दीपक पचोरी असे इतर मृतकांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेनं नागपूर जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पंजाबमधून एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. ज्या घटनेत एका महिलेनं घरात चोरीसाठी घुसणाऱ्या चोरांना थांबवलंय. पंजाबमधील ही घटना एखाद्या चित्रपटातील सीन प्रमाणे घडलेली पाहायला मिळते. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलेचं प्रचंड कौतुक होत असून या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह YouTube, Facebook, Instagram आणि Twitterवर लाईक, शेअर, फॉलो करा. धन्यवाद.